इकडे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार रावल असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन हे या सगळ्या भागामध्ये केलं। अर्थात मी काही सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, यांच्यासोबत अनेक लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते। विदर्भामध्ये बावनकुळे साहेब स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना विशेषतः कोकणाचा सगळा भाग यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण यांनी स्वतः खूप लक्ष घातलं आणि इतरही आमची जी सगळी नेते मंडळी तिथली होती, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं। विशेषतः सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडली आणि म्हणून एक टीम एफर्ट हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला। संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक टीम एफर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। त्यामुळे आमच्या टीम बीजेपीचा हा विजय आहे, टीम भाजपचा हा विजय आहे आणि अर्थातच आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि ही शहरं बदलली पाहिजेत, या शहरात चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल। भाजप हा शहरी भागातला पक्ष अशी भाजपची ओळख आहे। या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवताना ग्रामीण भागामध्ये हे सगळे यश मिळालेलं आहे, त्यामुळे भाजप आता ग्रामीण लोकांचे पक्ष द्यायचे असं दिसतं। बघा, 2014 नंतर भाजप शहराचाही झाला आणि ग्रामीणचाही झाला। 2014 पासून कुठलीही निवडणूक तुम्ही काढा, महाराष्ट्रामध्ये 14 नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे, सगळीकडे मतं मिळवलेली आहेत। अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही 24च्या लोकसभेमध्ये खाली गेला, त्याहीवेळी आमची मतं कमी झालेली नाहीत, त्याहीवेळी आम्ही 0.5% हारलो, पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहेत। भाजप हा सर्व समाजांचा महाराष्ट्रात झालेला आहे। त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहेत। भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे। त्या ठिकाणी आम्ही, तुम्ही एक लक्षात घ्या की विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढत होतो, तिथे आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हारलो, बाकी ठिकाणी आम्हाला चांगलंच यश मिळालेलं आहे। कोकणामध्ये तुम्हाला आमची टॅली याकरता थोडी कमी दिसते, कारण आम्ही तिथे महायुतीत लढलो आहे। कुठे आम्ही एनसीपी सोबत त्यांचा उमेदवार होता, कुठे शिवसेनेचा उमेदवार होता, तर आम्ही जे एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजयच झालेला आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे नेते फार सक्रिय दिसले नाही, निवडणुकीतून दिसले नाही। आता निकालातही त्यांचे आकडे सिंगल डिजिट आहे, म्हणजे ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस 31 वगैरे जागा आहेत। मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले, कारण त्यांना असं वाटत होतं की आता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल। त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती।
भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली. मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो. याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे. हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो.